भारतामध्ये अर्धा एकरचाही सातबारा नव्हता. त्या माणसाच्या नावाने आज माझ्याकडे 40 एकरचा सातबारा आहे, फक्त या गायींच्या भरोशावर. नमस्कार, कोया कृषी कुंभ 2026 मध्ये आपले स्वागत आहे. आपल्यासोबत विशेष आकर्षणामध्ये पंगनूर गाय समाविष्ट झाली आहे. पंगनूर गायचे संचालक आपल्यासोबत श्री शेळके सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शेळके सरांचा पंगनूर गाय व्यवसायामध्ये काय अनुभव आहे आणि तिथपर्यंत त्यांचा प्रवास कसा होता. सर, आपली ओळख करून द्या आणि थोडक्यात तुमचा प्रवास सांगा. नमस्कार, माझं नाव संतोष शेळके आहे. मी महाराष्ट्राचा पुण्याचा कत्राचा रहिवासी आहे आणि आता मी चित्तूर या जिल्ह्यामध्ये तेलंगणामध्ये व्यवसाय करतो. माझ्या ज्या माणसाच्या नावाने भारतामध्ये अर्धा एकरचाही सातबारा नव्हता, त्या माणसाच्या नावाने आज माझ्याकडे 40 एकरचा सातबारा आहे, फक्त या गायींच्या भरोशावर. माझ्या या गायींचे उपकार एवढे आहेत माझ्यावर, तर मी इथपर्यंत गडचिरोली जिल्ह्यापर्यंत या गायीच्या भरोशावर घेऊन पोचलो आहो. जेव्हा मी हा धंदा सुरू केला तेव्हा लोक मला म्हणायचे, वेडा म्हणायचे. हा माझा मित्र कुठून तरी शोधून मला सांगितला या गायीचा पत्ता, आणि त्या पत्त्यातून मी 4 नग आणली. आज माझ्याकडे 3 लाख नग आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना, युवा पिढींना असा संदेश देऊ इच्छितो की या धंद्यात त्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या युवा पिढीने उतरावं, नाही धंदा करावं. कारण हा धंदा करत असताना हा कमर्शियल मार्केट आहे आणि हे कमर्शियल बिझनेस आहे. हा याचं जर 6 महिन्याचं जर पिल्लू आपण जर बाळ विकत दिलं कोणाला, तर हा 40,000पर्यंत जाऊ शकते. म्हणजे ही फायद्याची गाय आहे, नुकसानीची नाही आहे. गायीला तुम्ही पोसत नाही, गाय तुम्हाला पोसते. कारण आज 1.5 लाखाचं कुत्रं प्रत्येक शहरामध्ये पोसण्यात येत आहे. त्याचा खर्च महिन्याचा 2,000 आहे. पण गायीचं कोणताही खर्च नाही, खाण्यापिण्यापासून तर औषधाचा बिलकुलच नाही. अशी ही गाय आहे आणि साध्या सरळ रूपाची गाय आहे. तुम्ही आपल्या बेडरूममध्ये, घरामध्ये आणि छोट्याशा जागेमध्ये हिला डेव्हलप करू शकता. हा माझा संदेश आहे पूर्ण युवकांना. सर, आपण सांगितली ती जी माहिती आहे आमच्या नवीन युवा पिढीसाठी खूप महत्त्वाची आहे. आता एखाद्या नवीन पदवीधर व्यक्तीने, पदवीधर विद्यार्थ्यांनी हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्याचे काय स्टेप्स राहतील किंवा काय नवीन निकष राहतील? काहीच याच्या निकष आणि स्टेप नाही आहे. हिची वय जे आहे हे 20 वर्षापर्यंत आहे. तुम्हाला 18 पिल्लू देऊ शकते आणि 3 फुटापर्यंत आहे. हे आता दुर्मिळ स्वरूपाची आहे. ही जर गाय नष्ट झाली तर आपल्याला बघायला मिळणार नाही, कारण हे कृष्णदेवाकडे जी प्रजाती होती ती प्रजाती आहे, असा त्याची हिस्ट्री आहे. आणि हे गाय फक्त 3 फुटेपर्यंत हाईट होते. या हाईटला पाहून कोणीही म्हणतात की 3 ते 5 लिटर दूध देत नाही. पण याचा आता मी पुढच्या वेळी जर मला गडचिरोलीमध्ये ऑफर आली समजा, तर मी मॅच्युअर्ड गाय आणणार आणि लोकांना दाखवणार की ती कशी राहते, ती कशी डेव्हलप झालेली राहते आणि ती दूध किती देते. काही लोक असे म्हणत होते की हे आमच्या शेताच्या कामाचा नाही. मी माझा तोही नंदी आणणार आणि त्या नंद्यापासून काम कसं करून घ्यायचं ते तुम्ही करून दाखवणार पुढच्या वेळेस, जर मला इथं जर संधी मिळाली तर. सर, आता आम्हाला या समोर जी असलेली नर आणि मादी आहे याबद्दल थोडा सविस्तर सांगा की कोणती नर आहे आणि कोणती मादी आहे असं म्हणून. हा 1 वर्षाचा नर आहे, जो पांढरा तुम्हाला दिसत आहे. याची हाईट 3 फूट आहे, एवढीच हाईट होणार आहे. पण शरीराने एवढं वाढेल, जाडी वाढेल, त्याची पण हाईट एवढी वाढणार आहे. आणि ही जी गाय आहे, ही आपली गाय आहे ना, 8 महिने 14 दिवस आहे. आजचा 14 दिवस आहे, तिला 8 महिने होऊन 14 दिवस झाले आहे. ही गाय आहे, हा मेल आहे आणि हे फिमेल आहे, अशी त्यांची प्रजाती आहे. नवीन विद्यार्थ्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला काय इन्व्हेस्टमेंट लागेल किंवा काय त्यानं केलं पाहिजे आणि खरेदी विक्रीची प्रोसेस काय असतो किंवा काही ग्रँड ॲग्रीमेंट किंवा दुसरं काही असं डॉक्युमेंटेशन करावं लागतो का? डॉक्युमेंटेशन फक्त आपल्या जनावरांचं होते, मी करून देतो तिथं माझ्या केंद्रावर आल्यानंतर. पण याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून कोणत्याही प्रकारची फॅसिलिटी नाही. आणि दुसरी गोष्ट, 1 वर्षाचा वयोगटाचा जो प्राणी घेणार, जो कोणी शेतकरी, तो 1.5 लाखापर्यंत मेल फिमेल मिळून जाईल त्याला. आणि त्याच्यापेक्षा जर लहान घेईल समजा बाळ 6 महिन्यापर्यंत, तर तो 40 ते 45पर्यंत भेटणार. पण त्याला येण्या जाण्याची ट्रान्सपोर्टिंगमध्ये अडचण होणार, कारण तो 3 ते 5 लिटर दूध पितोय. रस्त्यामध्ये आपल्याला दूध देण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण दूध अवेलेबल होऊ शकत नाही. म्हणून 1 वर्षाचा जर घेतला तर त्याला चारा चारून आणता येते आपल्याकडे. तर आता साध्या गायीमध्ये आणि पंगनूर गायमध्ये काय फरक असेल तर थोडक्यामध्ये सांगा. पंगनूर गायचं वैशिष्ट्य असं आहे का हिच्या दुधामध्ये जो फॅट्स आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठंही नाही, याच प्रजातीमध्ये मिळणार तुम्हाला. आणि औषध गुणधर्म 100% आहे. हा त्याच्यातली खासियत आहे या गायीची. पंगनूर गायचं जो दूध आहे तो साध्या डेअरी म्हणजे दिनशा वगैरे जे असतात गाव लेवलवरती, तिथं घेतला जाईल का?
नाही, त्याचं दूध आपल्याला विकता येणार नाही. कारण माहिती आहे का, त्याला बाळ जेव्हा होते त्यांनाच दूध कमी पडते त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला विकता येणार नाही. पण अशा अनेक गायी जर झाल्या तर आपल्याला दुधाचा व्यवसाय करता येते. म्हणजे समोर खूप साऱ्या गायी, आपल्याकडे अनेक गायी असले तर तो व्यक्ती दुधाचा व्यवसाय सुरू करू हो, पण त्याला डेअरीमध्ये जायची गरज नाही. त्याच्या स्वतः फार्मवर लोक लाईन लावून 200 रुपये लिटरनं घेणार. शकतो. आपण सांगितल्याप्रमाणे फॅट पर्सेंटेज जास्त आहे आणि दुसरे न्यूट्रिएंट्स पण जास्त असणार पंगनूर गायच्या दुधामध्ये. याच्या व्यतिरिक्त काही अजून एक दोन विशेषता आहेत का दुधामध्ये? हा, विशेषतः म्हणजे गाई दुधामध्ये नाही तर गाईमध्ये आहे. कॅन्सर ज्याला होते समजा, त्यांनी जर ते दूध सेवन केलं तर कॅन्सर होणार नाही, कोणताही रोग त्याला होणार नाही. दुसरी गोष्ट, हिच्या जर पाठवून समजा आपण हात फिरवलं तर बीपीचा जो प्रॉब्लेम असते बिना गोळी बिना औषधानं बरा होते. ज्याच्या घरी डिप्रेशन पेशंट असेल त्यांनी जर रोज सकाळी उठून या गाईचा चेहरा बघितला तर त्याचं डिप्रेशन दूर होते. एवढे याच्यामध्ये खासियत आहे. समोर दूध जो सेवन करण्याचा असतो, महिला असो किंवा पुरुष असो किंवा छोटे बाळ असो, तर जसं नॉर्मल गाईचा दूध पितं तसंच याचे सेवन करणे आहे का? हा, बिलकुल बिलकुल. त्याच्यामध्ये 5 लिटर दूध हिचं पर डेचं आहे. 3 ते 5 लिटर पर डेला दूध देते 6 महिन्यापर्यंत. जे बाळ दिल्यानंतर तुम्हाला 5 लिटर दुधामध्ये 5 लिटर पाणी टाकून 10 लिटर करता येते, पण क्वालिटी खराब होणार नाही याची. ते दुधाची क्वालिटी आहे. त्याचसोबत पंगनूर गाईचं मी असं ऐकलं की स्वभाव जो असतो शांत असतो, याबद्दल आपण काय सांगाल? शांत एकदम. हिला प्रशिक्षण देऊन तुम्ही ट्रेन पण करू शकता. एवढा साधा स्वभाव असते की तुमचं 1 वर्षाचा बाळ याच्यासोबत खेळू शकते. आमच्या घरी जे बाळं असतात छोटे, कधी कधी जाऊन फार्मवर जाऊन दुधाला तोंड लावतात, तरी सुद्धा ती गाय तिला दूध देण्याचा प्रयत्न करते आमच्या बाळाला. खूप खूप छान सर. पंगनूर गाय ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलेली आहे आणि ती कोया कृषी कुंभ 2026 मध्ये तिचा आकर्षणाचा हा पैलू ठरलेला आहे. त्याबद्दल मी कृषी विभाग तथा कोया कृषी कुंभ 2026च्या माध्यमाने आपला धन्यवाद मानेन आणि समोरच्या प्रवासासाठी आपल्याला शुभेच्छा देईन. धन्यवाद सर.